कीर्तनाला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी एक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका मने मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत भगवान भगवान की जय. महाराज की जय. तर अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. बघा, या जगामध्ये, आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप संत होऊन गेले. देवांचा अवतार आपल्या भारत देशामध्ये झालेला आहे. संतांचा अवतार भारत देशामध्ये झालाय. हे संत महात्मे जे आहेत ना, ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगून गेले. आपण बघतो, आज कीर्तनाला संतांचाच अभंग का निवडावा? कारण संतांनी त्यातून आपल्याला उपदेश केलेला आहे. कथा श्रवण करत असताना शिवपुराण, श्रीमद भागवत, रामायण हेच ग्रंथ का श्रवण करावे? कारण संतांनी ते आपल्यासाठी लिहून ठेवले आहेत, आपल्याला उपदेश करण्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. बघा, संत फक्त आपल्याला ग्रंथातून किंवा वाणीतून आपल्याला काही शिकवत नाहीत. संत शिकवत असताना आपल्याला त्यांच्या आचरणातून शिकवतात. आज आपले मुलं असतील किंवा नवतरुण मुलं असतील, त्यांच्याकडे लक्ष देत असताना आपण जसं वागतोय तसंच ते वागतात. आजच्या युगामध्ये हे संतांना अगोदरच माहिती होतं की कलियुगामध्ये हे सर्व घडणार आहे म्हणून संतांनी तेव्हाच त्यांचं आचरण असं होतं की बघा, जर का ज्ञानाचा विचार करायचा झाला आपल्याला, तर ज्ञान कोणत्या संतांकडे होतं? संतांकडे ज्ञान आहेच, पण जर का ज्ञानाचा विषय केला तर आपलं बोट किंवा आपलं लक्ष कोणाकडे जाणार? ज्ञानियांची, ज्ञानी योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप असणारे कोणाकडे? माऊलींकडे, ज्ञानोबरायांकडे आपलं लक्ष जाणार. बघा, ज्ञान जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. व्यवहारिक ज्ञान असो, परमार्थाचं ज्ञान असो, खायचं ज्ञान सुद्धा खूप महत्वाचं आहे. बायको करायचं ज्ञान सुद्धा खूप महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्याला असायला हवं. आणि जर का ज्ञान माणसाकडे नसेल ना, तर तो माणूस असेल सुद्धा पशुप्रमाणे आहे. पशुतुल्य त्याला मानलं जातं. आज तुमच्याकडे खूप धनसंपत्ती आहे, पण जर का ज्ञान नसेल तर आपण त्याला काहीच किंमत देत नाही. कितीही पैसे असू द्या, आणि जर का तो व्यक्ती आपल्या समोर येऊन उभा राहिला तर आपण त्याला कधीच किंमत देणार नाही. चल हट म्हणतो. का? ज्ञान नाही महाराज त्याच्याकडे. व्यवहारातलं ज्ञान पाहिजे, संसारातलं ज्ञान पाहिजे, परमार्थातलं ज्ञान पाहिजे. मग त्या ज्ञानाची गोष्ट केल्याच्या नंतर आपल्या समोर कोणाचं बोट जात असेल, आपलं लक्ष जात असेल, तर ज्ञानोबरायांकडे जातं. कारण ज्ञानोबरायांनी सुंदर अशी ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्यासाठी लिहिलेला आहे. हरिपाठ सर्वात सोपा साधन कोणतं असेल तर हरिपाठ. अमृत अनुभव असेल. शिवाय ज्ञानोबरायांचे चरित्र एवढं सुंदर आहे महाराज
की 21 वर्षापर्यंतच ज्ञानोबराय राहिले, पण असं त्यांचं चरित्र होतं की प्रत्येकाच्या मनाला लागेल एवढं त्यांचं चरित्र सुंदर होतं. माऊली लहान असतानाच त्यांचे आई वडील त्यांना सोडून गेले. शुद्धीपत्र आणण्याकरिता पैठणला गेले, पण पैठणला त्यांचा अपमान केला. पण ज्ञानोबरायांनी देखील पैठणला काय केलं? रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. अरे ज्या रेड्याला डोकंच नाही त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आहे. आज आपल्याला साधं विठ्ठल विठ्ठल भजन करा म्हटलं तरी सुद्धा आपण करत नाहीत. मग त्या रेड्याच्या मुखातून वेद महाराजांनी कसा बोलवला असेल? सामान्य नाहीत महाराज. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, निर्जीव भिंत चालवली. ज्या वेळेस चांगदेवजी महाराज वाघावरती स्वार होऊन आमच्या ज्ञानोबरायांना भेटण्याकरिता आले होते, त्यावेळेस ज्ञानोबरायांना काही जण सांगायला आले, ज्ञानोबराय तुमच्याकडे चांगदेवजी महाराज वाघावरती बसून आले आहेत, हातामध्ये साप घेतला आहे चाबूक म्हणून. त्यांच्या हजारो शिष्य त्यांच्या सोबत आहेत आणि ते तुमच्या भेटीकरिता येत आहेत. त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात असं? हा. भिंतीवरती बसलेले होते, बाजूला मुक्ताबाई होत्या, नामदेवजी महाराज होते, निवृत्तीनाथ महाराज होते. चौघही त्या भिंतीवरती बसलेले होते आणि तसंच आमचे ज्ञानोबराय म्हटले, चल ग भिंती. जसं चल ग भिंती म्हटली तसं निर्जीव भिंत महाराज उडायला लागले. ही ताकद ज्ञानोबरायांमध्ये होती. मैसी पुत्र मुखी बोलविले श्रुती, चालविले भिंती बैसोनिया. एवढा अधिकार ज्ञानोबरायांचा होता. ज्ञानेश्वरी एवढा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये सर्व शास्त्रांचं सार आहे. पण आज ती ज्ञानेश्वरी सुद्धा आपण किंचित वाचतो. मग माऊलींनी त्यापेक्षाही सोपं साधन केलं, हरिपाठ केला महाराज. हरिपाठामध्ये काय नाही. जर का हरिपाठाचं विश्लेषण बघायला गेलं तर आपल्याला आजचं कीर्तन पण पुरणार नाही. एवढं त्या हरिपाठामध्ये आपलं सर्व जीवन चरित्र आहे. वागावं कसं, जगावं कसं, भगवंताचं नाव कसं घ्यावं इथपर्यंत सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात भगवंताचं नाव घेण्याकरिता काळा वेळाची गरज लागत नाही. कोणतेही काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्षी पाही उधारती, दोन्ही पक्षी पाही उतारती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दोन्ही पक्ष पाये उद्धरती, दोन्ही पक्ष पाये उद्धरते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उधारती. हे काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. वा महाराज. प्रमाण गोड लागल्याच्या नंतर तुम्हाला विनंती असेल की हाताने टाळी वाजवा.
महाराज जीव तोडून ओरडावं लागतं. जर का खालच्यांचं प्रोत्साहन भेटलं ना तर अजून ते बोलतील. आणि मी सुद्धा जसं एखादा पिक्चर बघितला, एखादं गाणं बघितलं, खूप आवडलं तर परत परत तेच ऐकतो, दुसऱ्याला सांगायला जातो लय भारी गाणं होतं, लयच भारी पिक्चर होता. तसंच एक कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर गायनाचार्यांचा छान आवाज आला, प्रमाण तुम्हाला कानाला गोड लागलं तर विनंती असेल की हाताने टाळी वाजवायची. आणि विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेस भजन होईल त्यावेळेस प्रत्येकाने मुखाने विठ्ठल म्हणायचं आणि हाताने टाळी वाजवायची. विठ्ठल 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 विठ्ठल. काळ वेळ नाम उच्चरित नाही, दोन्ही पक्ष पाय उद्धरती. माऊली म्हणतात नामसंकीर्तन करण्याकरिता काळाची वेळाची गरज लागत नाही. कोणतंही कार्य करताना आपण देवाचं नामस्मरण घेऊ शकतो. पण महाराज तुम्हाला सांगावंसं वाटतंय बघा, ज्या वेळेस मला गुरुमंत्र घ्यायचा होता त्यावेळेस मी बालाजी बाबांकडे गेले, माझ्या गुरुवर्यांकडे. बाबा मला गुरुमंत्र घ्यायचा आहे. बाबांनी सांगितलं अमृता गुरुमंत्र घ्यायचा आहे ठीक आहे, पण गुरुमंत्राचा रोप जाप करावं लागेल. हा म्हटलं बाबा ते तर मी रोजच करते, करेल ना. नाही, गुरुमंत्राचा जप करत असताना कसा करावा ऐका. आपल्या एक स्थान ग्रहण करावं, आसन टाकावं आणि त्या आसनावरती आपली एक माळ घ्यायची आणि ती 108 वेळा ती माळ एकाग्र चित्ताने तिथे म्हणायचं. जो कोणी तुम्हाला गुरुमंत्र दिलेला असेल तो. जर रोज गुरुमंत्राचा जप केला नाही तर तो गुरुमंत्र राहत नाही. आणि आपण जसे रामकृष्ण हरी असेल, जे काही तुम्ही नामस्मरण करत असताल ते चालत फिरत करतात, पण गुरुमंत्र जर का तुम्ही घेतलेला असेल आणि त्याचा जप करायचा असेल तर महाराज एका जागेवरती बसून करावा, एकाग्र चित्ताने करावा. आज देवाचं नाव घेताना आपण काय करतो, एका जागेवर म्हातारी बसलेली आहे, गुरुमंत्र करत आहे, जप करत आहे, गॅसवरती दूध ठेवलेलं असतं, ते जप करता करता रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणते, दूध थोडंसं वरती आले की मोठे मोठ्याने रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करते. सुनबाई आवाज देते, अगं एक कुठं गेलीस का, बघ ना ते दूध. हे आपण जप करतो. करा महाराज तुम्ही, स्वतः संतांनी सांगितलेलं आहे काही करताना करा म्हणून, पण गुरुमंत्राचा जप एकाग्र चित्ताने करावा. हे मी सांगत नाही, माझ्या गुरुवारांनी सांगितलेलं आहे. तर असं माऊली प्रत्येक गोष्ट त्या हरिपाठामध्ये सांगतात. ज्ञानदेव मौन जपमाळांतरी, ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी, ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी, ज्ञानदेव मौन जपमाळांतरी, धरोनी श्री हरी जपे सदा, जपे सदा, धरोनी श्री हरी जपे सदा, जपे सदा, धरोनी श्री हरी जपे सदा, जपे सदा, धरोनी श्री हरी जपे सदा. ज्ञानदेव म्हणे जपमाळ अंतरी, ज्ञानदेव म्हणे जपमाळ अंतरी, धरुणी श्री हरी जपे सदा. एकाग्र चित्त करून भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर भगवंत आपल्या जवळ येऊन बसतो आणि जवळ येऊन आपलं नामस्मरण देव ऐकतो. तुम्ही म्हणाल हो का, देव जवळ येतो नामस्मरण केल्यावर? अरे हो, येत असतो जवळ. आम्हाला दिसत का बरं नाही? दिसण्याकरिता तेवढा भाव मनामध्ये असायला हवा. जसं मी तुम्हाला सांगितलं, नामसंकीर्तन करताना आपण इकडे तिकडे लक्ष घालतो. आज आपल्या इथे सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये स्वतः भगवंत देखील इथे आहेत, पण आपल्याला ते दिसत नाही. खरं आहे का हे? हो खरं आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा,
तेथे पांडुरंग उभा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा 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 जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा थोडा लेट करंट लागायला थंडीमुळे लागत असेल. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा स्वतः संतांनी सांगितलंय महाराज. आणि संतांवरती शास्त्रावरती नेहमी विश्वास ठेवावा. त्या संतांनी सांगितलं की जिथे कीर्तन चालू असेल जिथे कथा चालू असेल तिथे स्वतः भगवंत येतात. नारदामी तेथे उभा नारदामी तेथे उभा नारदामी तेथे उभा नारदामी ए माझे भक्त गाती देते नारदामी उभा देते नारदामी उभा देते नारदामी उभा देते माझे भक्त गाती तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा माझे भक्त गाती तेथे नारदामी उभा तेथे स्वतः भगवंत म्हणतात. अरे नारदा जिथे माझे भगवंत भजन करत आहेत जिथे माझे भक्त भजन करत आहेत तिथे स्वतः मी जातो. कोणाच्या कीर्तनामध्ये भगवंत आलेले दिसले का हो? आजपर्यंत एवढे तुम्ही कीर्तन श्रवण केले एखाद्या तरी महाराजांनी सांगितलंच असेल ना कोणाच्या कीर्तनामध्ये देव आले होते? नामदा कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग धनी म्हणे नाम देवा बोला भांग धनी म्हणे ज्ञान देवा बोला भांग धनी म्हणे नाम देवा बोला भांग हे धनी म्हणे ज्ञान देवा बोला भांग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हे करण्याकरिता एवढ्या थंडीमध्ये बसावं लागतं आणि रियाज करावा लागतो. आणि असं 1-2 दिवस नाही किती किती वर्ष करावे लागतात हो ना महाराज. तेव्हा कुठे हे करायला जमतं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये स्वतः भगवंत आलेले आहेत. स्वतः भगवंत येऊन नाचतात. तुमच्यासारखं भगवंत हळूहळू टाळ्या नाही वाजवत किंवा फक्त नामदेव महाराजांकडे असं बघत नव्हते राहिले. आपण भगवंताकडे काही इच्छा करायची असेल तर त्याला प्रसन्न करून घ्यावं लागतं. महाराज भगवंत कशाने प्रसन्न होतो? नामस्मरणाने होतो. ते नामस्मरण केल्यावर भगवंत प्रसन्न होतो. म्हणून कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घेतलं जातं की विठ्ठला ये आमच्या कीर्तनामध्ये. पण आपण विठ्ठल विठ्ठल भजन घेतल्याच्या नंतर तोंड मिटकून बसतो. मन काय म्हणायचं, तू तुला पैसे दिलेले तूच बोल. बरोबर ना? विठ्ठल 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 एवढं सांगून पण
मागच्या बायांचे नुसते चष्मेच चमकायलेत मला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये स्वतः भगवंत येत होते. बरं एवढं नाचत होते की देवाचा पितांबर गळत होता. एवढं भगवंत नाचत होते. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसे बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसे बोले कबीर. हे कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. अहो देवाचा पितांबर गळेपर्यंत देव नाचतो. मग इथे देव येत नसेल का? येतो. तेवढा भाव पाहिजे. तर असं ज्ञानोबा राय प्रत्येक गोष्ट त्या हरिपाठामध्ये सांगतात. आपण जगावं कसं, वागावं कसं, नामस्मरण कसं करावं, कथा कशी श्रवण करावी, कोणत्या संतावरती भाव ठेवावा, कोणत्या साधूवरती भाव ठेवावा, प्रत्येक गोष्ट ज्ञानोबा राय हरिपाठामध्ये सांगतात. महाराज ज्ञानाचा पुतळा आहेत ते. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा ज्ञानाचा सागर. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा 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 सागर. करावं तेवढं वर्णन कमीच आहे. एकीकडून चंद्र आणि एकीकडून सूर्य आणि इकडे गंधर्व आणि मधात मी पडले मनुष्य. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर आहे. या ज्ञानोबरायांच्या आचरणातून आपल्याला ज्ञान शिकायला भेटतं. महाराज प्रेम कोणाच्या आचरणातून शिकायला भेटतं? प्रेम आपल्याला नामदेव महाराजांच्या आचरणातून शिकतं. आज नामदेव महाराज जे प्रेम करत होते भगवंतावरती, ते प्रेम आज कोणी करू शकत नाही. आपणही प्रेम करतो ना. संसारामध्ये आई असेल मुलावरती खूप प्रेम करते, खूप प्रेम करते. पण एक दिवस मुलगा सोडून जातो, पण मला वाटत नाही. आई वडिलांचं मुलावरती खूप प्रेम असतं बघा. लहानपणापासून वाढवतात. एखादी गोष्ट त्याच्याकडे नसेल तर काही कमवून त्याच्याकडे आणून देतात. शेवटी त्याचं लग्न होतं. लग्न झाल्याच्या नंतर त्याचा जी बायको असते, मला आईचा त्रास सहन होत नाही हा शब्द पडता क्षणी आई एकीकडे, मुलगा एकीकडे. पण महाराज विचार करा, ज्या आईने लहानपणापासून आपल्याला सांभाळलंय, लहानपणापासून आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट दिली, भेटली नाही तर कमवून आणली, आपल्या सुखासाठी सर्व सुख त्याग केलं, शेवटी मरण्याची वेळ आली तरी सुद्धा काय म्हणते, मला त्यांच्यापासून दूरच बरं, माझ्यामुळे त्यांचा संसार तुटायला नको. हे भाव आहे महाराज आई वडिलांचा. आई मुलावरती प्रेम करते, मुलगा बायकोवरती प्रेम करतो.
काही या संसारात बघायचे झाले तर मुला मुलींचं प्रेम असतं, ते निस्वार्थ प्रेम नाही महाराज, ते स्वार्थाचं प्रेम आहे. प्रेम करायचंच असेल तर आमच्या नामदेव महाराजांनी जसं देवावरती प्रेम केलं, मीराबाईने जसं देवावर प्रेम केलं, श्री राधांनी भगवान श्रीकृष्णावरती जसं प्रेम केलं तसं प्रेम करावं. अहो काय प्रेम केलं असेल आमच्या राधाराणींनी भगवंतावरती, अजूनही त्यांचं नाव घेतलं जातं. पत्नीचं नाव कधीच भगवंताचं घेतलं नाही, भगवंताच्या पत्नीचं नाव कधीच घेतलं नाही. 16,108 होत्या, पण कधीच आपण त्यांची तपश्चर्या केली नाही. नेहमी भगवंताचं नाव घेतलं, अगोदर राधाच घेतो. ते प्रेम होतं महाराज, तसं प्रेम करावं. ते प्रेम करताना आपल्याला नामदेव महाराजांनी शिकवलं. या धावत्या युगामध्ये आपल्याला शांती शिकायला पाहिजे, कारण प्रत्येक जण रागीट आहे. कलियुगाचं हे रूपच आहे बघा, रागीट असणं, याच्या त्याच्यावरती बोलणं, थोडीफार चूक झाली की राग व्यक्त करणं, ही कलियुगाची ही रीत आहे. पण तो राग शांत करण्याचं आपल्याला कोणी शिकवलं असेल तर आमच्या नाथबाबांनी शिकवलं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी शिकवलं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळेस यवन येऊन यवन थुंकला. अंगावरी तुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, देवानी मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त. यवन अंगावरी तुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त वरी तुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, मुक्त केला, मुक्त केला. यवन अंगावर येऊन थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. आपल्याला साधं कोणी पुडी खाताना आपल्या समोर आलं तरी सुद्धा त्याच्या कानाखाली वाजवायला बघतात, आणि महाराजांनी तर स्वतःच्या अंगावरती 108 वेळेस थुंकून घेतलं. तोच त्यांच्या पत्नीच्या अंगावरती बसतो, पाटकुळीवरती बसतो, तेव्हा नाथ बाबा म्हणतात, अगं कारभारीनी तुझ्या पाठीवरती बघ कोण बसलाय, नीट सांभाळून घे, त्याला पडला तर बघ. पत्नीच्या पाटकुळीवर बसून सुद्धा शांत राहतात, त्याला म्हणत असतात शांतीचं प्रतीक. तीच शांती आज आपल्याला एकनाथ बाबांनी शिकवली आहे. त्यामुळे तर त्यांना म्हणतात शांती ब्रह्म एकनाथ महाराज. महाराज आपल्याला शांती शिकवली, ज्ञान शिकवलं, प्रेम शिकवलं, पण वैराग्य सुद्धा शिकवलं. संसारात राहावं, प्रत्येक जणाने संसार करावा. संतांनी संसार केला पण संसारातून विरक्त राहिले. संसारातून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. संसाराला 24 तासापेक्षा 12 तास तुम्ही संसारामध्ये घाला आणि 2च तास देवामध्ये घाला आणि बाकीचे उरलेले झोपीत घाला. त्या 2 तासामध्ये तुम्हाला वेळ भेटेल तेवढं नामस्मरण करा, भगवंत प्रसन्न होईल, कृपा करेल तुमच्यावर. संसारातून राहून विरक्त राहायचं आपल्याला कोणी शिकवलं? आसोनी संसारी जीव वेगु करी, आसोनी संसारी जीव वेगु करी, आसोनी संसारी जीव वेगु करी, आसोनी संसारी जीव वेगु करी. वेदशास्त्र उभारी पाय सदा, वेदशास्त्र उभारी पाय सदा, हरि मुखे मन, हरि मुखे मन, हरि मुखे मन, हरि मुखे मन. वेदशास्त्र
वेदशास्त्र भारी पाहिजे सदा ज्ञानदेव मने व्यासाची एकूण द्वार असोने संसारी जीव वेगो करे वेदशास्त्र उभारी पाहिजे सदा. महाराज संसारामध्ये असून विरक्त राहायचं आपल्याला कोणी शिकवलं असेल तर जगद्गुरु तुकोबारायांनी अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळे जैसे अलिप्त कमळ जळे जैसे अलिप्त कमळ सत्यवाधिकारी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवाद करे संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळे जैसे. जसं बघा तलावामध्ये कमळ असतं ते कमळ चिखलामध्ये राहतं पाण्यामध्ये राहतं पण त्या कमळाच्या अंगावरती कधीच तुम्हाला पाण्याचा थेंब दिसणार नाही किंवा कधी चिखल दिसणार नाही. त्याच कमळाप्रमाणे आपण संसारामध्ये राहतो. पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती हा पक्षी अंगणी उतरती पक्षी ते का गुंतवणीया राहती राहती ते का गुंतवणीया राहती तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी संसारी असारे. तैसे असावे संसारी तसं आपण संसारामध्ये असलं पाहिजे. हे आपल्याला कोण शिकवतं तर जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला हे शिकवतात. जगद्गुरु तुकोबारायांकडे खूप संपत्ती होती खूप संपत्ती होती. पाटील होते तुकोबाराय पण ज्या वेळेस त्यांच्याकडे दुष्काळ पडला त्यावेळेस तुकोबारायांनी आपली सर्व धनसंपत्ती लोकांमध्ये वाटून दिली. महाराज संसारामध्ये राहत होते पण सकाळची पहाट झाली ब्रह्ममुहूर्त झाला की लगेच आपल्या डोंगरावरती जाऊन भजन करत होते. स्वतः जिजामातेला सुद्धा माहित नव्हतं की भगवंत कोणत्या डोंगरावर जाऊन भजन करते. त्या कशा बघायच्या माहितीये का? बायकोकडे नवऱ्याचं सगळं काही असतंय. ज्या भगवंत तुकोबारायांच्या जाण्याच्या काही दिशा होत्या त्या दिशेला जिजामाता कान लावून बघत होत्या आणि जिथून विठ्ठल विठ्ठल भजन त्यांना ऐकू येईल त्या दिशेने ते जात होत्या. तुकोबारायांनी आपल्याला वैराग्य शिकवलं. संसारामध्ये राहून अलिप्त राहायचं त्यांनी शिकवलं आपल्याला. त्याच तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात आपुलिया हिता जो असे जागता 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 आपुलिया हिता जो असे जागता. धन माता पिता तयाचिया धन माता पिता तयाचिया धन्य माता पिता
तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक 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 कन्या पुत्र होती जय सात्विक आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहायचं तुकोबरायांनी आपल्याला सांगितलंय. हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय महाराज? हित म्हणजे काय? हित म्हणजे याच्या रानातलं थोडंसं रान घ्यायचं, याच्या घरातलं थोडंसं घर घ्यायचं, याच्या संसारातलं थोडंसं आपल्या संसारात घ्यायचं, याच्या पैशातला आपल्या पैसा थोडा घ्यायचा. याला हित शिकवणं म्हणतात का? याला हित शिकवणं म्हणत नसतात. हित कशाला म्हणतात? हित कशाला म्हणत असतात? बघा, संसारामध्ये तुम्ही कितीही पैसे कमवा आणि जर का तुमच्या मुलाला योग्य संस्कार नसतील तर त्याचा काहीच फायदा नाही. तुमची ओळख कशाने असेल तर तुमच्या मुलाच्या संस्कारावरती तुमची ओळख आहे. आणि मुलांचे संस्कार बघत असताना पहिलं बोट आपल्या आईकडे जात असतं. आईकडे पहिलं बोट जातं का? वडील तर काम करण्यामध्ये व्यस्त असतात, आईला काही काम नाही असं मी म्हणत नाही. आईला खूप काम असतं, पण आईकडूनच मुलाला संस्कार लागतात असं म्हटलं जातं. म्हणून मुलांना योग्य संस्कार देणं म्हणजे हिताच्या ठिकाणी जागा राहणं. जागा राहणं म्हणजे आता इथे तुम्ही कीर्तनात येऊन बसलात, माझ्याकडे बघत आहात म्हणजे तुम्ही जागे आहात, बरोबर? एवढं मोठं तुमचं गाव आहे, या गावातले तुम्ही एवढ्या सगळ्या जणी आहात. प्रत्येक जणी नवरा असेल, प्रत्येक जणीचा नवरा इथे आलेला आहे का? नाही आलेला. तुम्हाला एवढे मुलं असतील, कोणाचा मुलगा 10 वर्षाचा असेल, कोणाचा 12 वर्षाचा असेल, कोणाचा 20 असेल, कोणाचा 25 असेल, इथे आलेला आहे का? नाही आलेला. मग ते हिताच्या ठिकाणी जागे आहेत का घरी राहणारे? नाही. टीव्ही बघत 2-2 वाजेपर्यंत, 3-3 वाजेपर्यंत जागे असतात. मोबाईल बघत 2-2 वाजेपर्यंत जागे असतात. ते जागे आहेत का? नाही. इथे 11 वाजेपर्यंत तुम्ही जागे आहात, तुम्हीच खरे जागे आहात, तुम्ही हिताच्या ठिकाणी जागे आहात. इथे महाराज जागे राहा म्हणतात. आणि जे आई वडील आपल्या मुलाला इथे जागा करतात ते आई वडील धन्य आहेत म्हणतात तुकोबराय. ते आई वडील धन्य आहेत. व्यवहार शिकवणं मुलांना खूप गरजेचं आहे. या कलियुगामध्ये प्रत्येक आईने, प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलाला व्यवहार शिकवावा, पण परमार्थ देखील शिकवला पाहिजे. त्याच्याकडे आवड त्याची नेऊन घातली पाहिजे. आणि एकदा का आमच्या भगवंताकडे आलं ना तर भगवंत त्याला खेचून घेतो. जसं अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप. कीर्तन सांग कीर्तन सांग
वाजवायचे असतील तर सगळ्या वाजवान कडकडीत वाजवा. अशा दोघी तिघी जणी असं वाजू नका गड्या. तुमचा तर तुमचा मूड जाईल पण माझा पण जाईल. कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरिरूप. या कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर हरिरूप होऊन जातो प्रत्येक व्यक्ती. बघा, एखाद्या माणसाला किंवा एखाद्या प्राण्याला आपण एखादा आपलं बोट द्यावं. बोट दिल्याच्या नंतर ते बोट धरत धरत हात धरतं. तसंच भगवंताला जर का आपण थोडंसं टच केलं तर भगवंत लगेच आपला हात धरतो. बघा, संसारिक व्यक्तींनी जर का आपला हात धरला तर ते सोडू शकतात, सोडतात. पण देवाचा जर का हात धरला तर देव मेला तरी पण सोडत नाही. म्हणून भगवंताचा हात धरावा, भगवंताची प्रार्थना करावी, देवाकडे आपलं गाऱ्हाणं करावं. आपण काही झाल्याच्या नंतर लगेच शेजारणीला सांगायला जातो, अगं अगं असं झालं माझ्या संसारात. थोडंसं खिन्न बिचिन्न मन करते, थोडंसं तोंड वाकडं तिकडं करते, तुमच्याजवळ थोडंसं व्यक्त होते आणि झाले की लगेच दुसऱ्या दिवशी नाही, एकाच घंट्याने शेजारणीकडे दुसऱ्या जातीने सांगते. यात काय झालं? तुमचं काही झालं का? तुमची काही मदत झाली का? काहीच मदत झाली नाही. पण तेच गाऱ्हाणं तुम्ही जर का संतांना सांगितलं, तेच गाऱ्हाणं तुमच्या देवाला सांगितलं तर महाराज नक्कीच देव ते गाऱ्हाणं आहे. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाला सुख दुःख सांगावं. अहो, दुःखामध्ये भगवंताचं प्रत्येक जण नामस्मरण करतं, पण सुखामध्ये देवाचं कोणीच नामस्मरण करत नाही. पण तुम्हाला सांगणं असेल, दुःखामध्ये जसं देवाला ओरडतात, रागवतात, तसंच सुखामध्ये सुद्धा भगवंताकडे जावं. सुखामध्ये सुद्धा भगवंताचे पाय धरावे. त्या भगवंताकडे काही मागत असताना भगवंताकडे काय मागावं? भगवंता, विपत्तीमध्ये तू माझं रक्षण नाही केलं तरी माझी तक्रार नाही, पण विपत्तीला मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. दुःख तापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचं तू सांत्वन करावं अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर विजय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा. दुःखाच्या रात्री तू माझी साथ द्यावी, सुखाच्या दिवसात मी तुझा चेहरा ओळखून काढेल हे भगवंताकडे मागावं. सुखात देवाचं नामस्मरण करावं. दुःखात तर महाराज प्रत्येक जण करेल, प्रत्येक जण करतो दुःखामध्ये. दुःख में सुमिरन सब कोई करे, सुख में करे ना कोई. दुःखामध्ये प्रत्येक जण नामस्मरण करतो, सुखामध्ये कोणी करत नाही. पण सुखामध्ये सुद्धा देवाचं नामस्मरण करणं, दुःखामध्ये सुद्धा देवाचं नामस्मरण करणं म्हणजे हिताच्या ठिकाणी जागं असणं. आणि जर का तुम्ही हिताच्या ठिकाणी आज जागे दिसत आहात तर महाराज तुमच्या आई वडिलांना, तुमच्या कुळाला धन्यता दिली आहे. महाराजांनी अभंगाचं दुसरं चरण. कुळ कन्या पुत्र भाती जय सात्विक, कुळ कन्या पुत्र भाती जय सात्विक, कुळ कन्या पुत्र जय सात्विक, कुळ कन्या पुत्र जय सात्विक, पुत्र भाती जय सात्विक, कुळ कन्या पुत्र भाती जय सात्विक, कुळ कन्या पुत्र जय सात्विक, कुळ कन्या पुत्र जय सात्विक. आवाज जा रे आ
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिएक वाटे देवा. जे मुलं हिताच्या ठिकाणी जागे असतील त्याची वाट फक्त मनुष्यच पाहत नाही, संत देव सुद्धा त्यांची वाट पाहतो. आज आपल्या देशामध्ये बघायचं झालं तर बरेचसे असे पुरुष होऊन गेले असतील ज्यांचं चरित्र आपण ऐकावं. बऱ्याचशा अशा स्त्रिया होऊन गेल्या असतील की ज्यांचं आपण कथा ऐकावी, ज्याचं आपण चरित्र ऐकावं. आज बघत असतो आपण पुरुष असतील प्रत्येक गोष्टीमध्ये समोर आहेत, तशा स्त्रिया देखील समोर आहेत. हे महाराजांना अगोदरच माहित होतं, त्याच्यामुळे कुळी कन्या पुत्र टाकलं, अगोदर कन्येचं नाव घेतलं. आपल्या मीराबाई असतील बघा, मीराबाईने भगवंताचं भजन करायच्या रात्रंदिवस, देवाचं नामस्मरण करत होत्या, पायामध्ये घुंगरू बांधायच्या, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या आणि भगवंताचं नामस्मरण. नाचूंगी 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 नाचूंगे, नाचूंगी 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 नाचूंगे, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगे 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 नाचूंगे, नाचूंगे 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हा नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगे 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 नाचूंगे, नाचूंगे 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 नाचूंगे, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी, बाचूंगी बाचूंगी बाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगे 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 नाचूंगे, नाचूंगे 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 नाचूंगे, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. महाराज, आज आपण लग्नाच्या डीजे पुढे कितीतरी नाचतो, पण इथे आपला हात सुद्धा हलणार नाही. मान तर द्या सोडून, हात पण हलणार नाही. अहो, ती मीराबाई होत्या स्वतः राजाची मुलगी होती, तरी सुद्धा सर्व गावामध्ये फिरत नाचत होती. आणि आपल्याला साध्या कीर्तनामध्ये टाळी वाजवता येत नाही, समोरच्या वाजवायला तुम्हाला बघण्यासाठी, मागच्या वाजवता वाजायला. आणि आमचे पुरुष मंडळी सुद्धा समोरच बसलेत, पण त्यांच्याकडून काही प्रसिद्ध भेटायला नाही.
अहो भगवंताचं भजन करायचं असेल तर खिन्न बिचिन्न मन करू नये. भगवंताचं भजन करायचं असेल ना तर प्रसन्नतेने करावं. हातपाय मोकळे होतात भगवंताचं भजन केल्यावर. बघा मीराबाई हातामध्ये चिपळ्या घेत होत्या आणि भजन करत नाचत होत्या. श्रीकृष्ण गोविंद सर्वांनी करायचे बरं भजन आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. हरि बोल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण विठ्ठल वासुदेव. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम. राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं भगवंताचं भजन मीराबाई करत होत्या. त्या संत महात्मे होऊन गेल्या. तशीच एक वेश्येची मुलगी होती. ती वेश्येची मुलगी एक वेळेस भगवंताची पालखी जात होती. त्या पालखीला तिथे भगवंत तिने पाहिले. कानोपात्रा एवढी नाजूक होती की तिने जर का पान खाल्लं तर गळ्यामधून पान खाली जाताना दिसत होतं. एवढी नाजूक होती. तिला तिच्या रूपाचा खूप अभिमान होता. एक दिवस ती भगवंताची पालखी जाताना बघितली आणि त्या भगवंताकडे बघितल्याच्या नंतर तिचं मन वेधून गेलं. काही जणांना विचारलं, अरे काय आहे, कुठे जातात? आणि हे आमचा भगवंत आहे, सर्वांचा बाप आहे. हो, मलाही याचं दर्शन घ्यायचं आहे, चल म्हणे. भगवंताच्या पालखीमध्ये ती गेली. भगवंताच्या सोबत दिंडीमध्ये गेली आणि पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर बारीला लागली आणि बारीला लागल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घ्यायला गेली. जसं भगवंताचं दर्शन घ्यायला गेली तसा आपला हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर तिचा एक बोट भगवंताच्या अजूनही पायावरती उमटलेला आहे. भगवंताला काय दाखवायचं होतं? भगवंत तिच्यापेक्षा सुद्धा नाजूक होते. एवढे नाजूक आमचे भगवंत. त्या कानोपात्राला पश्चाताप झाला की अरे, हा खरा देव आहे, हे खरे संत आहेत. त्या कानोपात्राने तिथेच निश्चय केला महाराज आणि ती एका वेश्येची मुलगी भगवंताची भक्ती करायला लागली. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. मी भक्ताला आनंदाय श्रीहरी. भक्त पावन भक्ताला आनंदाय श्रीहरी. धनी मला ही रखवाला तुरा
धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. एका वेशीची मुलगी भक्त करून धन्य झाली. कालपाकळ देवाला मंदिरात जागा दिली. भक्त पाहुणी भक्ताला आला भेटाय श्रीहरी. भक्त पाहुणी भक्ताला आला भेटाय श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. आज आपली इच्छा असते की आपण आपल्या नवऱ्याला म्हणतो की मला इकडे घेऊन जा, मला तिकडे घेऊन जा, इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा म्हणतो. पण महाराज एकदा तुमच्या नवऱ्याला म्हणा की देवा पतिदेव मला सुद्धा पंढरपूरला घेऊन जा, मला सुद्धा त्या देवाचं दर्शन करून द्या. ती त्यांच्याकडे इच्छा करा. तीच इच्छा आज आपण इथे करत आहोत. सर्वांनी म्हणायचं आहे धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना. धनी मलाही दाखवाना. तुमचे धनी तुम्ही सगळं म्हणा ना. काय धनी मलाही दाखवाना. गोवा धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. अच्छा 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 अच्छा. वा. ती कान्होपात्रा देवाच्याच मंदिरामध्ये भगवंताने तिला जागा दिली. त्या होऊन गेल्या बघा कान्होपात्रा. एक संत होऊन गेली. लहान वय होतं, 5 वर्षाची चिमुकली होती. एक वेळेस तिच्या आई वडिलांनी तिला पंढरपूरला न्यायचं ठरवलं. आता पंढरपूरच्या वारीला जायचंय. निघाले. वाटेने भगवंताचं भजन करत जाऊ लागले. ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल भजन करत करत जात होते. चिमुकली बाळ विचारते बाबा आपल्याला कुठे जायचंय. म्हणे अगं आपल्याला इकडे तिकडे कुठे नाही जायचं, स्वतः सर्वांच्या बापाकडे, जो सर्वांचा बापाचा बाप आहे त्याच्याकडे जायचंय. अच्छा म्हणजे तुमच्यापेक्षाही मोठा कोणीतरी आहे. हा माझ्यापेक्षा नाही, सर्व जगाचा मालक, सर्व जगाचा बाप आहे बेटा तू. हो का बाबा, मला त्याचं दर्शन घ्यायचंय. त्याचं दर्शन घेईपर्यंत मला त्याच्या पायाला हात लावायचा आहे. ठीक आहे म्हणे. चल. बघा आपला एकच पांडुरंग भगवंत असा आहे की ज्याच्या पायाला आपण स्पर्श करू शकतो. बाकी भारतात कुठे पण जा, फक्त आपल्याला दुरूनच दर्शन होणार, स्पर्श करू देणार नाहीत. श्री वृंदावन धाम मध्ये बाकी बिहारीचं दर्शन असेल, राधा वल्लभचं दर्शन असेल, दुरून दर्शन घेतलं जातं. एवढंच नाही, पडदा टाकला जातो. पण आपल्या महाराष्ट्राचं एक कौतुक आहे की पंढरपूरमध्ये आपण भगवंताला अगोदर तर आलिंगनही देत होते, त्या देवाला स्पर्श करू देतात. इकडे त्या मुलीला घेऊन निघाले आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळ गेले. आईने दर्शन घेतलं, वडिलांनी दर्शन घेतलं. आता चिमुकली दर्शन घेण्याकरिता गेली. जसं ती दर्शन घ्यायला गेली तसं त्याच्या रूपाकडे, त्या भगवंताच्या बघितलं आणि रूपाकडे बघितल्या क्षणी भगवंताला आलिंगन घातलं आणि आलिंगन घातल्याच्या नंतर तशीच थांबली. वडील म्हणतात बाळा आपल्याला वेळ होतोय, चल. नाही बाबा मी इथेच राहणार. अगं चल. नाही बाबा मला इथेच राहायचं. मुलीचा हट्ट होता. वडिलांना काही करता येईना. कोणी मुलीचा हट्ट पुरवो की नाही पुरवो, आपला वडील मुलीचा हट्ट नेहमी पुरवतात. बरोबर ना? एक दोनच मान हल्ल्या. बरोबर ना? आपल्या मुलीचा हट्ट पुरवतातच. म्हणून आता 5 वर्षाचं बाळ आहे, कसं ठेवावं एकटीला. तेव्हा दामू सेठीला सांगितलं माझी मुलगी इथे राहणार आहे,
तिचा सांभाळ तू काही दिवस कर, काही दिवसांनी ती परत माझ्याकडे येईल म्हणतात. कोण असेल महाराज तो संत? तुम्ही कीर्तन ऐकता, भजन ऐकता, कोण असेल ते संत? मागच्यांचा आवाज. जनाबाई. जनाबाई होत्या महाराज. त्या जनाबाई भगवंताचं भजन तिथे करू लागल्या. दामूसेठीच्या घरी राहू लागल्या. दामूसेठीच्या घरी एक माणूस नव्हता, 14 माणसं होते. 14 माणसांचं काम आमच्या चिमुकल्या जनाबाई करायच्या. त्या काम करत असताना झाडून काढताना देवाचं नाव घ्यायच्या, सडा टाकताना देवाचं नाव घ्यायच्या, पोळ्या करताना देवाचं नाव घ्यायच्या. महाराज प्रत्येक काम करताना देवाचं नाव घेत होत्या. सकाळी सकाळी त्या दळण दळायच्या. ते दळण दळत असताना त्या देवाला बोलवत होत्या. दळण कधी दळतात? आज जेव्हा पीठ लागत तेव्हा दळले जातं. आजचं गिरणी आपली घरचीच असती, दोघाय पुरती. सकाळी पहाटे तिथे दळायला लागायच्या आणि दळायला लागत असताना देवाला बोलवत होत्या, देवाची पुकार करीत होत्या. ते दळण दळत असताना जात्यावर बसून देवाला म्हणायच्या, तू ये रे बा विठ्ठला. भगवंताला बोलवत होत्या. आणि जसं जनाबाईने आवाज दिला तसं लगेच भगवंत आमच्या जनाबाईकडे येत होते आणि जनाबाई जवळ येऊन जनाबाईला जात्यावरती दळू लागत होते. एवढं अधिकार आमच्या जनाबाईंचा होता. या स्त्रिया महाराज होऊन गेलेल्या आहेत. या संतांचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर असे भरपूर संत आहेत. जर का पुरुषांचं याच्यात आपल्याला वर्णन करायचं असेल तर पुरुषांचंही खूप आहे, पण आपल्याकडे वेळ खूप कमी राहिलाय आता. हे जे असे संत होऊन गेले आहेत, असे काही स्त्रिया होऊन गेल्यात, असे काही पुरुष होऊन गेलेत, ते पुरुष ते सर्व काय होते? हिताच्या ठिकाणीच जागे होते. मग आपल्या मुलांना आपल्याला हिताच्या ठिकाणी जागा करायचंय, त्याच्यासाठी काय करावं लागेल? अभंगाचं 3रं चरण. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. हे अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, गोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक, गोळी कन्यापुत्र होती जे सात्विक. भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, 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 विठोबाचे. कीर्तन संपत आलं, पण आमच्या मागच्या बाया काही जाग्या झाल्या नाही. तुम्हाला एक सांगायचं असेल बघा, मला सांगावंसं वाटतंय तुम्हाला. तू मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. शहाण्याला इशारा काफी. विठ्ठल 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 विठ्ठल, हरे विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, मनुष्य देह परत परत मिळत नाही. एकदाच मनुष्य देह मिळत असतो आणि तो मिळाल्याच्या नंतर याच्यात जर का फक्त पापच केले तर 184 भोगावं लागते.
जर का पापही केलं आणि पुण्यही केलं तरी सुद्धा 184 योनी भोगावं लागते. मग आम्ही मुक्त कसं होतो? देवाचं नामचिंतन केल्याच्या नंतर मुक्त होतात. तुम्ही म्हणाली फिरून फिरून येतील, काय नाही नामचिंतनावरच जाती, हो ना? अहो, या कलियुगामध्ये काही सार असेल तर नामचिंतन आहे. साधनं देवाकडे जाण्याचे खूप आहेत, पण नामचिंतन हे सर्वात सोपं साधन आहे. आपण आज नाही काही जीवनामध्ये पाप केलं तरी सुद्धा आपल्याकडून सूक्ष्म कर्म होऊन पाप घडत असतं आणि त्या पापामुळे आपल्याला परत मनुष्य देह मिळतो. म्हणून ते पाप नष्ट करण्याकरिता इथे आल्यानंतर देवाचं भजन करावं. कसं करावं देवाचं भजन सांगू? सर्वांनी हात वरती करायचे, मागचे असो पुढचे असो, तिकडे माग बसलेले माणसं असो, सगळ्यांना हात वर करा. नंतर खाली केले तरी जमन, तुम्ही नका करू. केले करा खाली. अरे खालीच राहू द्या हात. बघा, सर्वांनी देवाचं नामस्मरण करायचे. विठोबा हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई असंच गोड भजन रोज करा, तुम्हाला कोणाची दृष्ट लागू नये. जर का भजन केलं तर भगवंत आपल्या मुलाला जाग करायचं असेल तर गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जर का भगवंताचं नामचिंतन करत असेल, ग्रंथ वाचत असेल, तर समजायचं तो मुलगा चांगल्या दिशेने जातोय. जर का मोबाईल बघत असेल, आई वडिलांना उलट बोलत असेल, तर समजायचं तो मुलगा वाईट मार्गाने जातोय. आणि जर का आपला मुलगा चांगल्या मार्गाने जात असेल ना महाराज, तर तुकोबाराय म्हणतात मला त्याची सेवा घडावी. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या तरी माझ्या दैवा दैवा पाद नाही, तरी माझ्या दैवा पाद नाही. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. हरी बोल.
हा हा तरे माझ्या दैवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा तयाचा हरिखवा देवा खरे माझ्या दैवा एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने आपल्या कलाकारांसाठी टाळ्या वाजवा. मनाभावातून वाजवले बाबा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय म्हणतात, अशा मुलांच्या आई वडिलांची सेवा मला घडावी
आणि त्याच्यासारखे दुसरे भाग्य मला कोणते भेटणार नाही, असं अभंगाचं सरळ सरळ विश्लेषण तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. अभंगामध्ये काही चुकीचं बोललं असेल, तुम्हाला बोलण्याच्या योगात काही शब्द जास्त बोलले असेल तर तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. एवढा भव्य दिव्य सप्ताह तुम्ही करत आहात, त्या सप्ताहात श्रवण केल्याच्या नंतर भगवंताकडे माझी प्रार्थना असेल की इथे बसलेल्या प्रत्येक जणाच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती सर्व इच्छा भगवंताने पूर्ण करावी. आपल्यावरती भगवान बाबाची खूप कृपा आहे प्रत्येकावर, कारण संतांच्या कृपेशिवाय इथे येऊ शकत नाहीत माणूस. या धर्ममंडपात प्रत्येक जण येऊ शकत नाही. जसं एखादं कार्य असेल भगवंत प्रत्येक जणाला प्रत्येक देत नाही, तसंच या धर्ममंडपात भगवंत प्रत्येकाला बोलवत नाही. यह वही आता है जिसे मेरे भगवान बुलाते हैं. इथे तोच येतो त्याला माझा भगवंत बोलवतो. आणि भगवंताकडे जर का आपल्याला जायचं असेल तर संतांचा सहवास घ्यावा लागतो. अशा महान संतांचं भगवान बाबांची तुमच्यावरती कृपा आहे, असणाऱ्या वामन भाऊ भगवंताची तुमच्यावरती कृपा आहे. त्यांच्या कृपेने आज सर्व तुम्ही इथे उपस्थित आहात आणि अशाच तुम्ही भव्य दिव्य कार्यक्रम करत राहावं अशी मी बाबांच्या चरणी प्रार्थना करते, भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आणि या कीर्तनाचा, या सप्ताहाचा सर्वांना पुरेपूर असा भगवंताने आशीर्वाद द्यावा हे भगवंताकडे प्रार्थना करून आजच्या कीर्तन रूपी सेवेला इथेच पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज